वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। भुदरगड मधील त्या मॅग्नेटिक पॉइंटची सत्यता आली समोर। तुम्ही सोशल मीडियावर वाहने आपोआप चढाच्या दिशेने जातानाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील। कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील खेडगे येथील अशाच एका मॅग्नेटिक पॉइंटची सध्या जोरदार चर्चा सुरू होती। पण खरंच तिथे कोणती चुंबकीय शक्ती आहे का? सार्वजनिक बांधकाम विभागाने आता यामागचं वैज्ञानिक सत्य समोर आणलं आहे। गेल्या काही दिवसांपासून खेडगे एरंडपे मार्गावरील रक्षादेवी घाटातील एक जागा प्रचंड चर्चेत आली होती। न्यूट्रलमध्ये ठेवलेली वाहने चढाच्या दिशेने आपोआप सरकत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि लोकांनी या जागेला थेट मॅग्नेटिक पॉइंट घोषित करून टाकलं। त्यामुळे इथे पर्यटकांची आणि कुतूहल असलेल्या लोकांची गर्दी वाढू लागली होती। पण यामागील वैज्ञानिक सत्य शोधण्यासाठी अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग मैदानात उतरले। भुदरगड उपविभागाचे उपअभियंता महेश कांजर आणि त्यांच्या पथकाने मंगळवारी घटनास्थळी जाऊन अत्याधुनिक यंत्राद्वारे रस्त्याची लेवल तपासणी केली आणि या तपासणीत जे समोर आलं त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्कर्षानुसार संबंधित ठिकाणी कोणताही चुंबकीय प्रभाव म्हणजेच मॅग्नेटिक पॉइंट नाही। ज्या ठिकाणी डोळ्यांना रस्ता चढावाचा भास होतो तिथे प्रत्यक्षात रस्त्याला सुमारे 1 फुटाचा सौम्य उतार आहे। आजूबाजूच्या डोंगर रांगा, झाडांची रचना आणि क्षितिज स्पष्ट न दिसल्यामुळे आपल्या डोळ्यांना तो चढ वाटतो। प्रत्यक्षात वाहन गुरुत्वाकर्षणामुळे उताराच्या दिशेने जाते, ज्याला विज्ञानात ग्रॅव्हिटी हिल इफेक्ट आणि दृष्टिभ्रम म्हणतात। भुदरगडमध्ये त्या मॅग्नेटिक पॉइंटचा चढावरती चढताना गाडी दिसते, काय सांगा? हो बरोबर। माझ्याकडे भुदरगड तालुक्यामध्ये नेत्तवडे पासून रक्षादेवीकडे जायचा एक आमचा प्रतिमा आहे। त्या प्रतिमाच्या संदर्भात मागील 2-3 दिवसापासून सोशल मीडियावर एक बातमी प्रसिद्ध होते की चढावर गाडी न्यूट्रल केल्यानंतर सुद्धा चढावर जाते आणि हे चुंबकीय क्षेत्र आहे म्हणून। त्या संदर्भात आम्ही काल व परवा 2 दिवस तिथं प्रत्यक्ष साईट व्हिजिट केली। तिथं आम्ही लेवल घेऊन लेवल मशीन सर्व लेवल चेक केल्या। त्यावेळी आम्हाला असं आढळलं की हा चढ नसून हा उतार आहे आणि हा ऑप्टिकल इल्युजन आहे। आपल्याला डोळ्याने जरी तो चढ वाटत असेल तर तो ऍक्च्युअली उतार आहे आणि ती उतारावरूनच गाडी पुढे जाते। त्या ठिकाणी लोकांची गर्दी होते, ते बघण्यासाठी काय लोकांना काय सांगा? काय झालं, त्या रस्त्यावरच आपल्या सवतकडा हा पर्यटन क्षेत्र, तिथं धबधबे आहेत आणि त्यामुळे लोकांची त्या सवतकडा धबधब्यासाठी भरपूर लोक तिथे येत असतात आणि ही चुकीची बातमी झाल्यामुळे त्या सवतकडा धबधब्याला जे आलेले पर्यटक असतात ते ह्या स्पॉटवर येतात। तरी मला लोकांना ही विनंती करायची आहे की सदर ठिकाणी अशी कुठल्याही प्रकारचे चुंबकीय क्षेत्र नाही, त्यामुळे लोकांनी तिथे येऊ नये, गर्दी करू नये, विनाकारण ह्या गर्दीमुळे कुठलाही अपघात होऊ नये याची लोकांनी सुद्धा काळजी घ्या। त्यामुळे खेडगे येथील तो प्रकार चमत्कार नसून केवळ एक निसर्गाचा आणि दृष्टीचा खेळ म्हणजेच ऑप्टिकल इल्युजन आहे हे आता स्पष्ट झाले आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।